आणखी एक मोठी बातमी आहे। अभिनेत्री ममता कुलकर्णीने महाकुंभ मेळ्यामध्ये संन्यास घेतलेला आहे। तर ममता कुलकर्णीला किन्नर आखाड्यानं महामंडलेश्वर पदवी दिली आहे। यावरून आता वाद पेटलाय। किन्नर महामंडलेश्वर हिमांगी सखी यांनी ममता कुलकर्णीवर आक्षेप घेतलाय। किन्नर आखाड्यामध्ये एका स्त्रीला महामंडलेश्वर का केलं असा सवाल महामंडलेश्वर हिमांगी सखी यांनी केलाय। तर ममता कुलकर्णीचे डी कंपनीशी संबंध होते आणि ड्रग्ज प्रकरणामध्ये ती तुरुंगात गेलेली होती। असं सगळं असताना तिला महामंडलेश्वर का केलं असा सवाल त्यांनी केला आहे। याची चौकशी व्हावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे। ममता कुलकर्णी जैसी फिल्म स्टार जिनका संबंध डी कंपनी के साथ है, जो ड्रग्स के आरोप में जेल में भी गई हैं, एम आई राइट और रॉन्ग? पूरा विश्व जानता है उस चीज को। उसके बावजूद आप उन्हें दीक्षा देते हैं और उन्हें महामंडलेश्वर के पद पे बिठाते हैं विदाउट कोई शिक्षा दिए। किसी को आप दीक्षा दे के महामंडलेश्वर जैसे इतने बड़े पद पे आसीन कर देते हैं। समाज को आप क्या दे रहे हैं? कौन सा गुरु समाज को दे रहे हैं आप? ये मैं जानना चाहती हूँ। पहली बात तो मैं ये कहूंगी कि किन्नर अखाड़ा किसके लिए बना था? किन्नर समाज के लिए बनाया गया था किन्नर अखाड़ा, मगर अब उसके अंदर महिला को स्थान दे दिया किन्नर अखाड़े में। तो मैं ये कहती हूँ, अगर वो किन्नर अखाड़ा है, किन्नर के बदले आप महिलाओं को अब स्थान देने लग गए हैं, तो मैं कहती हूँ इसका नाम चेंज कर दीजिए। फिर बाद में आप दूसरा कोई नाम रख लीजिए ना। उन्हें महामंडलेश्वर बना दिया, क्या रीजन था कि आपने उन्हें महामंडलेश्वर घोषित कर दिया? पट्टा अभिषेक कर दिया, मुंडन तक नहीं हुआ, एक चोटी काट दी, ये कोई रीजन है क्या संन्यास दीक्षा का? और पहली बात तो ममता कुलकर्णी का बैकग्राउंड देखा जाना चाहिए था। डी कंपनी के साथ उनके संबंध रहे, अचानक से वो भारतवर्ष में आती है, वीडियोस वायरल होते हैं, अचानक से कुंभ में प्रवेश कर जाती हैं, वीडियोस वायरल होते हैं, अचानक से प्रकट हो जाती हैं और फिर बाद में महामंडलेश्वर का भी पद मिल जाता है। तो इसके पीछे का तथ्य क्या है? ये जांच का विषय है और जांच होनी चाहिए इसमें। आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। काँग्रेसच्या नेते यशोमती ठाकूर यांनी खळबळजनक आरोप केला आहे। अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये आणि शहरात त्रिशूलच्या नावावर शस्त्रांचा वाटप होत आहे। त्रिशूलच्या नावावर गुप्त्यांचं वाटप होत असल्याचा आरोप यशोमती ठाकूर यांनी केलाय। या शस्त्रांचा वापर चुकीच्या पद्धतीने करण्यात आला तर त्याला जबाबदार कोण असा सवालही या ठिकाणी यशोमती ठाकूर यांनी विचारलेला आहे आणि त्रिशूलचे फोटो दाखवत ठाकूर यांनी हा सवाल विचारला। आता जे त्रिशूलाच्या नावाने वाटप करतायत ते अक्षरशः गुप्तीचं वाटप आहे। मी तुम्हाला दाखवते त्याचा फोटोग्राफ, त्याचा फोटो तुम्ही बघून घ्या। तो म्हणजे काही पण सुरू आहे, हे अक्षरशः या छोट्या छोट्या गुप्त्या आहेत आणि छोट्या छोट्या गुप्त्यांचं वाटप होत आहे। हे कोणत्याही हालतीमध्ये हे त्रिशूल नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे। त्रिशूल कसं असतं हे आम्हालाही शिकवायची काही गरज नाही। आणखी एक मोठी बातमी आहे। मुंबईमध्ये कार घ्यायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी, कारण राज्य सरकार मुंबईसाठी लवकरच नवीन पार्किंग धोरण आणण्याचा विचार करते। या पॉलिसीद्वारे कार खरेदी करण्यापूर्वी डीलर्सना पार्किंगच्या जागेची माहिती देणं आवश्यक असेल। याबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी आम्ही शहरामध्ये अनेक सार्वजनिक पार्किंग सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, त्यांची माहिती ॲपच्या माध्यमातून घेता येणार आहे असं म्हटलेलं आहे। जो कोणी कार खरेदी करण्याचा विचार करत असेल तर त्याच्याकडे आधीच पार्किंग क्षेत्र असावं, यासाठी सरकार लोकांना पार्किंग उपलब्ध करून देत आहे, जे ते विकत घेऊ शकतात किंवा भाड्याने घेऊ शकतात असं फडणवीसांनी म्हटलंय। तर रस्त्यांवरील वाहनांचे पार्किंग हटवणं हे सरकारचं उद्दिष्ट असल्याचंही ते म्हणाले। Ultimately we have to decongest and in Mumbai we have actually created so many spaces for public parking, and now we are bringing all the parking spaces on app. So there is a possibility that if you don't have a parking space, you can buy a parking space or you can rent a parking space from the municipal corporation. But buying a car without a parking space and parking it on the road
that congests the city, and also there are so many traffic jams because of that. Yeah. So this is one of the policies which we are thinking of. तर मुंबईमध्ये वाहनांची संख्या नेमकी किती आहे ते आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. मुंबईमध्ये आता हा नवीन नियम लागू होणार आहे, पण त्याच्या आधी 14 लाख खासगी कार आहेत. एकूण वाहनांची संख्या 48 लाखांपेक्षा जास्त आहे. त्यापैकी 29 लाख या दुचाकी म्हणजेच बाईक असल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे. तर मुंबईमध्ये आता याच्या पुढे जर आपल्याला कार घ्यायची असेल तर पार्किंगची जागा आहे का याविषयी सांगावं लागणार आहे. आणि त्याच्या आधी मुंबईमधील ही वाहनांची संख्या आपण बघतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून. दुचाकी असतील किंवा कार, त्यांची संख्या किती आहे त्याचा हा आकडा.